सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। भटकुलकर्णी शूद्रा चिथविती, भटकुलकर्णी शूद्रा चिथविती, कज्जे लाविताती गावोगावी, कज्जे लाविताती गावोगावी, कज्जाच्या नादात शूद्रा कर्ज देती, कज्जाच्या नादात शूद्रा कर्ज देती, भटालाच खाती सर्वांचीही, भटालाच खाती सर्वांचीही, विद्याहीन शूद्र ब्राह्मणांनी केले सूड उगविले सर्व काळ, विद्याहीन शूद्र ब्राह्मणांनी केले सूड उगविले सर्व काळ, अशा विद्या द्यावी जल्दी करून, भिक्षेस मागून ज्योती मने, भिक्षेस मागून ज्योती मने। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की भट आणि कुलकर्णी शूद्र लोकांना भडकवून गावागावात भांडणे निर्माण करीत, लोकांमध्ये ऐक्य राहू नये म्हणून ते वाद वाढवत, खटल्यांच्या ओघात शूद्र लोक कर्जबाजारी होत, न्याय मिळवण्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागत, तर भट लोक लाच घेऊन स्वतःचा फायदा करून घेत। शूद्र ब्राह्मणांनी त्यांचे सतत शोषण केले, अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनी आपले वर्चस्व टिकविले। फुले म्हणतात की अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, शिक्षण मिळवण्यासाठी कोणतीही मेहनत घ्यावी, गरज पडली तर भिक्षा मागून सुद्धा शिक्षण घ्यावे, कारण विद्या हीच मुक्तीचा मार्ग आहे। या अखंडातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्र समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला। अज्ञान, भांडणे आणि अंधश्रद्धा यामुळे समाजाचे नुकसान होते, तर शिक्षणामुळे माणूस स्वाभिमानी आणि स्वतंत्र बनतो, म्हणून त्यांनी शिक्षणाला सर्वात मोठे शस्त्र मानले। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।